ऑफिसमधून घरी आले की कधी एकदा कम्फर्टेबल कपड्यांमध्ये स्विच होतं असं होतं, कारण की खूप कंटाळा आलेला असतो. मग पटकन फ्रेश झाले आज आणि माझी नेहमीची संध्याकाळची कामं चालू केली. पहिले तर देवासमोर दिवा लावून घेतला आणि तसंच माझ्या बाल्कनीमध्ये एक छान तुळशी वृंदावन पण आहे, त्याच्यासमोर पण दिवा लावून घेतला. मला बाल्कनी एवढी छान भेटलेली आहे, फर्स्ट फ्लोअरलाच फ्लॅट आहे. त्याच्यामुळे मोकळी सुटसुटीत अशी बाल्कनी भेटलेली आहे. बाल्कनी एवढी मोठी आहे की मला आता कळत नाही की किती झाडं लावू आणि कुठली झाडं लावते. आत्ता माझ्याकडे 2-3 झाडं आहेत. तसंच मला आज एक पार्सल रिसीव्ह झालं होतं. आता त्या पार्सलमध्ये काय आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. म्हटलं जेवणाची पटकन तयारी करून घ्यावी, पण त्याच्या आधी सकाळची घासलेली भांडी पडलेली होती, ते जागच्या जागी लावून घेतली. म्हणजे नवीन घासलेली भांडी पटकन जाळीमध्ये ठेवता येतील. जास्त काही भूक नव्हती म्हणून टोफू मागवलेलं, तर म्हटलं टोफूची भुर्जी करूया. त्यासाठी पटकन असं कांदा, टोमॅटो आणि गाजर ग्रेट करून घेतलं. या ग्रेटरमुळे इतकं छान काम म्हणजे इझी झालेलं आहे माझं, की ते चाकू आणि सुरीसोबत काय खेळण्याची गरजच नाही लागत. मग कमी तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतलं सगळं. त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि बाकीचे सगळे मसाले वगैरे सगळं घालून घेतलं. कमी मसाल्यामध्ये ही भुर्जी तयार केली. नुसतं भुर्जी जरी खाल्ली ना एवढी, तरीसुद्धा इतकं छान पोट भरल्यासारखं वाटतं आणि प्रोटीनसुद्धा मिळतं. त्याच्यामुळे चपाती आणि भाताची काही झंझटच पडत नाही आणि वेट लॉससुद्धा होतं. मग म्हटलं की सोबत एक कच्चा सॅलड पण खाऊया. तर मग थोडंसं राहिलेलं गाजर आणि काकडी कट करून घेतली. एक गाजरचा छोटा पीस खाऊन बघितला, म्हटलं गोड आहे की नाही, तर छान गोड होतं गाजरसुद्धा. मस्त आस्वाद घेतला पनीर भुर्जीचा. खूप छान झाली होती भुर्जी. नुसतंच खायला मस्त वाटत होतं. नंतर म्हटलं पडलेली भांडी आत्ताच घासून घ्यावी, नाहीतर सकाळी सकाळी तेच खरकटे भांडे बघितले की खूप कसं तरी होतं. त्यामुळे मी रात्रीचीच एकदाच भांडी घासून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळचं माझं एकदम रुटीन हे आजकाल मी चालू केलेलं आहे, की सगळे ड्रायफ्रूट्स मी रात्रीच भिजत घालते. जसं की अक्रोड, काळे मनुके, बदाम, अंजीर, एखाद दुसरा काजू सगळं आदल्या दिवशी रात्री भिजत घालते आणि सकाळी ब्रश केल्यानंतर मग खाऊन घेते. आणि नंतर मग माझं नेहमीचं नाईटचं स्किन केअर रुटीन मी चालू केलेलं आहे. हे फॉक्सटेलचं सीरम मी मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं की मी हे नवीन स्किन केअर चालू केलेलं आहे. 3च दिवस झाले, पण हां, मला सूट पण झालं आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं की फरक पण पडतो आहे. बघूया आपण 21 डेजमध्ये अजून किती फरक पडतो आहे ते. खूप चांगलं रुटीन आहे. तुम्हाला अजून पण लिंक हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. बरेच दिवस झालं एक पण पुस्तक वाचलं नव्हतं. आधी बराच वेळ असायचा, त्याच्यामुळे पुस्तक वाचायला मिळायचा वेळ. पण म्हटलं आता ठीक आहे, आज वेळ पण आहे तर पुस्तक वाचायला चालू करूया. मग हे पुस्तक वाचायला चालू केलं आणि थोड्या वेळानं मला झोप आली, म्हणून मग मी झोपून घेतलं. आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.